हॅलो स्टुडंट, वेलकम टू ज्ञानोदय. मी ज्ञानेश्वरी. आज आपण क्लास 6 स्टेट बोर्ड सायन्स फर्स्ट चॅप्टर नॅचरल रिसोर्सेस एअर वॉटर अँड लँड हा स्टार्ट करतोय. आपण जर स्टार्टिंगला ओव्हरव्ह्यू पाहिला तर आपण या चॅप्टरमध्ये ओव्हरव्ह्यू म्हणजे काय काय पाहणार आहोत. ठीक आहे. तर या चॅप्टरमध्ये आपण काय पाहणार आहोत पहा. या चॅप्टरमध्ये आपण पहिला नॅचरल रिसोर्सेस म्हणजे काय असतात हे पाहणार आहोत. आपल्या चॅप्टरचं नावच आहे ना की नॅचरल रिसोर्सेस. नॅचरल रिसोर्सेस असतात काय? त्याच्या नॅचरल रिसोर्सेसमध्ये काय बोललं गेलं त्यांनी की एअर, वॉटर आणि लँड हे काय आहेत? नॅचरल रिसोर्सेस आहेत. तर एअरमध्ये पण आपण काय पाहणार आहे की जी एअर असते त्याच्यामध्ये कोणते कोणते गॅसेस प्रेझेंट असतात आणि ते पण कोणत्या प्रपोर्शन्समध्ये त्यांचं प्रपोर्शन काय असतं म्हणजे किती प्रमाणात कोणता गॅस किती प्रमाणात एअरमध्ये प्रेझेंट आहे हे आपण याच्यामध्ये पाहणार आहे. दुसरी गोष्ट अजून काय पाहणार आहे की सम युजेस ऑफ गॅसेस इन एअर. गॅसेसचे डिफरंट डिफरंट गॅसेस असणार आहेत एअरमध्ये. ते जे गॅसेस आहेत त्यांचा यूज काय. सोबत अजून हे पण पाहणार आहोत की एअर पोल्युशन काय असतं, कशामुळे होतं, कोणते असे गॅसेस आहेत जे एअर पोल्युशन करतात. अजून एक गोष्ट इम्पॉर्टंट पाहणार आहोत आपण, ओझोन लेअर. तर या गोष्टी आपण एअरमध्ये कव्हर करूया. नंतरचा पार्ट आहे वॉटर. वॉटरमध्ये आपण पाहणार आहोत की डिस्ट्रीब्युशन ऑफ वॉटर. अर्थवरती वॉटरचं कशा प्रकारे डिस्ट्रीब्युशन आहे. अर्थ म्हणजे आपली पृथ्वी, ठीक आहे ना. युजेस ऑफ वॉटर. वॉटरचे आपल्यासाठी काही काय युजेस असतात, आपण कशासाठी यूज करतो वॉटरचा ते पण आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. आणि सोबत आपण वॉटरला कशा प्रकारे पोल्यूट करतो. पोल्युशन. पोल्युशन म्हणजे काय, एका प्रकारे त्याला काय बोलू शकतो आपण, खराब करतो. ठीक आहे, पोल्युटेड करतो. म्हणजे त्याचा ओरिजिनल फॉर्म आपल्याकडे राहत नाही. ठीक आहे ना. लँड. लँडमध्ये आपण पाहतोय लेयर्स ऑफ लँड. लँडमध्ये पण वेगवेगळ्या लेयर्स असतात. त्यासोबत आपण हे बघणार आहे की प्रोसेस, कशाची प्रोसेस. सॉइल फॉर्मेशन. सॉइल म्हणजे माती. माती कशी बनते, सॉइल फॉर्मेशनची प्रोसेस बघणार आहे. युजेस ऑफ लँड. लँड, ठीक आहे ना, लँड म्हणजे जमीन. जमिनीचा वापर कशासाठी होतो. पोल्युशन ऑफ लँड किंवा लँड किंवा सॉइल दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत, ते पण आपण पाहणार आहोत. आणि पोल्युशन कशा प्रकारे करतो आपण, सॉइलचं असो की लँडचं असो. आणि लास्ट कन्सेप्ट आपला IMD. तर तुम्ही कंटिन्यू पाहत राहा, तुम्हाला या गोष्टी इझिली वन बाय वन स्टेप बाय स्टेप व्हिडिओजमध्ये आपण ते कव्हर करत जाऊ. ठीक आहे. तर आपण याच्यामध्ये पहा आपला जो आपला पुस्तक आहे, टेक्स्ट बुक आहे, त्याच्यामध्ये हे आपलं टेक्स्ट बुक असेल. मी फर्स्ट पेजवर पाहाल की त्यांनी काय दिले, ऑब्झर्व करायला सांगितलं तुम्हाला. म्हणजे पहा, तुम्हाला एक इमेज दिली आहे तिथे दिसते. इमेजला आपल्याला काय करायचंय, ऑब्झर्व करायचं. पहा त्या पिक्चरमध्ये त्या तुम्हाला काय काय दिसतंय. त्यांनी फर्स्ट क्वेश्चन काय विचारलंय पहा, वेअर डू वी सी द बर्ड्स. तुम्हाला बर्ड्स कुठे दिसतात. कुठे दिसतात म्हणजे काय, हा काय क्वेश्चन झाला का. बर्ड कुठे असतात. बर्ड्स नाही पाण्यात असतात, नाही जमिनीवर. जमिनीवर चालतात ते, पण उडतात कुठे, ते आकाशात असतात. वेअर इज द काव ग्रेझिंग. हा आता हा म्हणाल तुम्ही, हा पण काय क्वेश्चन आहे, आम्हाला तर माहिती आहे बाबा, काऊ तर काय, गाई काय उडणार नाहीये ना, ती तर लँड वरतीच असेल. ओके, ज्याचं पण आन्सर लँड राहील. फर्स्ट आन्सर काय होतं, काय असेल, एअर, ऍटमॉस्फिअर. ऍटमॉस्फिअर मध्ये पहा, इमेज जर तुम्ही व्यवस्थित पाहिली तर तुम्हाला दिसेल इथे हे जे वर्ड दिलंय ऍटमॉस्फिअर. ऍटमॉस्फिअर म्हणजे हा वरचा वाला पार्ट आहे, ठीक आहे. नंतर त्यांनी दिलाय हायड्रोस्फिअर जो की वॉटर वाला पार्ट आहे, आणि लिथोस्फिअर जो की लँड वाला पार्ट आहे. ठीक आहे. तर आपण इथे बघितलं बर्ड्स कुठे, तर आकाशामध्ये म्हणजे ऍटमॉस्फिअर मध्ये येतील. वेअर इज द काव ग्रेझिंग. ग्रेझिंग, ग्रेझिंग म्हणजे काय, कुठे चरतीये ती. चरती नाही ते काऊ, ते कुठे चरतीये. नंतर त्यांनी बोलले लोकेट द ट्रीज अँड रोड. ट्रीज आणि रोड कुठे असतील, लँड वरतीच असतील. वेअर डज द रिव्हर कम फ्रॉम, हाऊ डज इट फ्लो. रिव्हर कुठून येते आणि कशी प्रकारे वाहते. वेअर इज द एरोप्लेन, एरोप्लेन कुठे. वेअर आर द फिश सीन, फिश
पाण्यामध्ये ओबीएस आहे. हा, सीचा पास्ट आहे, सीन. ठीक आहे ना. त्या काही गोष्टी आपल्याला जेव्हा आपण इंग्लिश, आपले सायन्स या गोष्टी असतो रीड करतो तेव्हा आपल्याला काही इम्प्रुव्हमेंट, इंग्लिश इम्प्रुव्हमेंटसाठी काही जे डिफिकल्ट वर्ड असतील तर ते आपण थोडे समजून घेतलं पाहिजे आणि आपले जे आपण क्वेश्चनचे आन्सर लिहितो तेव्हा ते यूज केले पाहिजे. ठीक आहे. ऑन व्हॉट इज द सेल बोट फ्लोटिंग? ही कुठे फ्लोट करते? बोट दिसते तुम्हाला ही? ती वॉटरवरती फ्लोट करते. फ्लोटिंग म्हणजे तरंगतीये. ठीक आहे ना. आता ह्या क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला इझिली देता येतात, याच्यामध्ये काही डाऊट नाहीये. तर हे असे क्वेश्चन त्यांनी का विचारले असते? ठीक आहे. तर पहिला आपण स्टार्ट करूया आपल्या चॅप्टरचा जो टायटल आहे, नॅचरल रिसोर्सेस. हेडिंग, नॅचरल रिसोर्सेस, एअर, वॉटर अँड लँड. आता पहा, याच्यामधलं जे नॅचरल वर्ड आहे, नॅचरल, हा जो नॅचरल वर्ड आहे ना, नॅचरल, त्या नॅचरलचं मिनिंग काय? तर पहा, व्हॉट इज द मिनिंग ऑफ नॅचरल? नॅचरल आपण म्हणजे काय समजू शकतो? द थिंग्स दॅट आर ऑलरेडी प्रेझेंट इन नेचर अँड आर नॉट मेड बाय ह्युमन्स आर कॉल्ड नॅचरल. म्हणजे अशा गोष्टी ज्या ऑलरेडी तुमच्या नेचरमध्ये, तुमच्या निसर्गामध्ये अवेलेबल आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये त्या ह्युमनने नाही बनवलेल्या आहेत. त्या नॅचरली अवेलेबल आहेत. निसर्गामध्ये नॅचरली त्या अवेलेबल आहेत. आपण त्या बनवलेल्या नाहीयेत. अशा गोष्टींना आपण काय बोलतो? नॅचरल. ठीक आहे. तर तुम्ही एक्झाम्पल पण सांगू शकता त्याच्यामध्ये. एअर, माणूस बनवू शकतो का? नाही. वॉटर, नाही. सनलाइट, सॉइल, सनलाइट म्हणजे सूर्याची, सूर्यापासून जी लाईट भेटते आपल्याला ती. सोबत सॉइल म्हणजे आपली माती आहे, ती आपण बनवू शकत नाही. किंवा ट्रीज, ट्रीज आपण लावतो, पण नॅचरली ते आपल्याला जे नेचरमध्ये अवेलेबल आहे त्याबद्दल बोलतोय आपण. जे आपण लावलेलं नाहीये, नॅचरली अवेलेबल आहे. ठीक आहे ना. तर त्याला बोलतो आपण नॅचरल. ठीक आहे. हे झालं नॅचरल. आता पहा, रिसोर्सेस काय असतात? रिसोर्सेस म्हणजे काय? तर रिसोर्सेस म्हणजे अशा गोष्टी, पहा, what is the meaning of resources? Resources are the things around us that are useful and help us meet our needs. म्हणजे अशा गोष्टी आपल्या आसपासच्या, थिंग्स म्हणजे गोष्टी, अराउंड अस आपल्या आसपासच्या, ज्या की आपल्यासाठी युजफुल आहेत, म्हणजे आपण त्याचा वापर करतो आणि आपले नीड्स काय होतात त्याच्यामुळे फुलफिल होतात. म्हणजेच काय, की आपल्या आसपासच्या अशा सगळ्या गोष्टी ज्या आपल्या नीड्सला काय करतात, फुलफिल करतात. म्हणजेच काय, ज्या आपल्यासाठी युजफुल असतात, आपण त्याचा वापर करतो. आता तुमच्या आसपास तुम्ही जिथेही बसला असाल, आसपास पहा, तुमच्या आसपास जेवढ्या सगळ्या गोष्टी, त्याच्यापैकी ज्या गोष्टींचा तुम्ही यूज करता, वापर करता, अशाच गोष्टी आपल्या घरामध्ये असतात. ज्या ज्यांचा यूज नाहीये, वापर नाहीये, त्यांना आपण घरामध्ये ठेवू का? बिलकुल नाही. म्हणजे त्यांना आपण फेकून देऊ. म्हणजेच काय, ज्या गोष्टींचा यूज असतो, वापर असतो, त्याला आपण काय बोलतो? रिसोर्स. ज्याचा वापर नाहीये त्याला आपण रिसोर्स बोलणार का? नाही. हो की नाही? ठीक आहे. हे झालं आपलं रिसोर्सेस. तर आपण बघूया आता नॅचरल रिसोर्सेस मध्ये त्यांनी काय एक्झाम्पल दिलेत? एअर, वॉटर अँड लँड. पहा ना, एअर तर नॅचरली अवेलेबल आहे, वॉटर पण आपल्या नेचरमध्ये अवेलेबल आहे आपल्यासाठी, आणि लँड पण आपल्यासाठी अवेलेबल आहे. ठीक आहे. लँड म्हणजे जमीन. तर आता हे पहा, यांनी जे क्वेश्चन दिले होते ना, ते सगळे ह्या नॅचरल रिसोर्सेस जे आपले एअर, वॉटर आणि लँड आहे ना, याच्याशी रिलेटेड आहेत. तर कशा प्रकारे रिलेटेड आहेत पहा. ते जर तुम्ही इथे पाहिलेले, यू कॅन सी दॅट सम थिंग्स इन द पिक्चर आर इन वॉटर. काही गोष्टी वॉटरमध्ये आहेत, त्याच्यामध्ये क्वेश्चन मध्ये दिलेल्या. काही गोष्टी कुठे आहेत? स्कायमध्ये आहेत. आणि काही गोष्टी एअरमध्ये आहेत. Thus, all things on the earth are associated with air, water and land. ज्या पण गोष्टी कशाशी असोसिएट करतायत, असोसिएट म्हणजे ज्याच्याशी रिलेटेड, कशाशी रिलेटेड आहेत? एअर, वॉटर आणि लँड. त्या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये बघतोय त्या पिक्चरमध्ये. ठीक आहे ना. आता एअर, वॉटर अँड लँड आर कॉल्ड, काय बोलतो आपण? एअर, एअर जो पार्ट वाला आहे ना, एअर वाला पार्ट, वरचा वाला जो एअर वाला पार्ट आहे त्याला आपण बोलतो ऍटमॉस्फिअर. जो वॉटर वाला पार्ट आहे ना, वॉटर वाला, त्याला बोलतो आपण हायड्रोस्फिअर. आणि जो लँड वाला पार्ट आहे त्याला बोलतो आपण लिथोस्फिअर. तर याच्यामध्ये त्यांनी हे दाखवलेल्या इमेजमध्ये कोणता ऍटमॉस्फिअर आहे, कोणता हायड्रोस्फिअर आहे आणि कोणता लिथोस्फिअर आहे. ठीक आहे.
आता आपण लिव्हिंग बिंग्स म्हणजे जे जिवंत गोष्टी आहेत. लिव्हिंग थिंग्स म्हणजे जे जिवंत आहेत. ठीक आहे. या सगळ्या गोष्टी कुठे असतात? म्हणजे कुठे बघायला भेटतील तुम्हाला? ॲटमॉस्फिअरमध्ये, वॉटरमध्ये की लँडवरती? की तिन्ही ठिकाणी असतील? हे पाहिजे आपल्याला. तर पहा, त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट असते ती म्हणजे बायोस्फिअर. अजून एक गोष्ट असते ती म्हणजे बायोस्फिअर. बायोस्फिअर काय असतं? ह्या ज्या लिव्हिंग थिंग्स आहेत, त्या सगळ्या लिव्हिंग थिंग्स ज्या जमिनीवरती राहतात, आकाशात उडतात आणि जे पाण्यातही असतात. म्हणजे काय? की त्याच्यामध्ये जमिनीचा पण पार्ट येतो. म्हणजेच लिथोस्फिअरचा पण पार्ट येतो, हायड्रोस्फिअरचा पण पार्ट येतो, ॲटमॉस्फिअरचा पण पार्ट आपण ऑक्युपाय करतो. या तिन्ही पार्ट जिथे एकत्र आपण ऑक्युपाय करतो त्याला बोललं जातं बायोस्फिअर. म्हणजे बायोस्फिअर म्हणजे आपण आता जिथे लँडवरती राहतोय ना, तो ऍक्च्युअल जो लेअर असतो ना ऍटमॉस्फिअरचा तो असतो बायोस्फिअर. म्हणजे पहा कशा प्रकारे की आपल्याला सर्व्हाइव्ह करण्यासाठी काय लागतं? लँड तर पाहिजे. विथ लँड नसेल तर आपण वॉटरमध्ये सर्व्हाइव्ह करू शकतो का? नाही. लँड हवी आहे. सोबत वॉटर हवंय. वॉटर शिवाय सर्व्हाइव्ह करू शकत नाही. आणि सोबत आपल्याला काय एअर पण हवी. एअर शिवाय सर्व्हाइव्ह करू शकत नाही. म्हणजे आपण जे लिव्हिंग बिंग्स राहतो ना, तो जो लेयर आहे, तो जो स्पियर आहे, तो म्हणजे असतो बायोस्फियर. ठीक आहे. म्हणजे आपल्याला विदाऊट लँड सर्व्हाइव्ह करता येणार नाही कारण लँड शिवाय आपण फूड बनवू शकत नाही. फूड म्हणजे जेवण आपलं कुठून बनतं? जे आपण वेगवेगळे क्रॉप्स म्हणजे शेती वगैरे करतो, त्याच्यातून जे धान्य वगैरे पिकवतो, तेच आपलं फूड म्हणून यूज करतो. त्याच्यामुळे लँड शिवाय तुम्ही करू शकाल का शेती? फार्मिंग करू शकतो का आपण? नाही करू शकत. त्याच्यामुळे लँड आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. वॉटर पाण्याशिवाय आपण सर्व्हाइव्ह करू शकणार नाही आणि एअर शिवाय तर नाहीच नाही. ठीक आहे, एक वेळ आपण थोडासा लँडचा विचार केला, तर आपण काही दिवस म्हणजे जेवणाचा विचार केला तर लँडचा नाही. लँड नसेल तर आपण सर्व्हाइव्ह करू शकत नाही. पण आपण जेवणाचा जर विचार केला, तर काही दिवस आपण जेवणाशिवाय राहू शकतो. काही अवर्स आपण पाण्याशिवायही राहू शकतो. पण ऑक्सिजन शिवाय राहू शकतो का आपण? काही मिनिट्स तरी राहू शकतो का आपण ऑक्सिजन शिवाय? तर या तिन्ही गोष्टी कशा आहेत? हे तिन्ही स्पेअर जे दिलेत, ते एकत्र म्हणजे असतात बायोस्फिअर. ते एकत्र जिथे असतात ना, एकत्र होतात. ॲटमॉस्फिअर तर वरती गेलं तर तुम्ही पूर्ण तुमच्या ॲटमॉस्फिअरला एअर पण वरती पण आहे. पूर्ण एअरच आहे वरती, लँडच्या वरती. पण लँड आणि लँडच्या वरती जे वॉटर आहे, वॉटरवाला पार्ट पूर्ण आहे, तो सगळा पूर्ण हायड्रोस्फिअर आहे. मग त्याच्यामध्ये काय काय येईल? रिव्हर्स येतील, नद्या, ओशियन, आपलं सी, ओशियन या गोष्टी येतील. तर ओशियन सी म्हणजे तर तुम्हाला माहीतच असेल. काय बोलतो आपण त्याला मराठीमध्ये? ओशियन सी, लेक्स. लेक्स अजून हे सगळ्या गोष्टी कशामध्ये येतील? तर आपल्या हायड्रोस्फिअरमध्ये येतील. समुद्र, हां. समुद्र बोलतो आपण ना, ओशियन, महासागर, समुद्र. सी म्हणजे समुद्र, महासागर म्हणजे ओशियन आणि लेक्स तळे आपली छोटी-छोटी. जिथे जिथे पाणी आहे लँडवरती ते सगळं पूर्ण हायड्रोस्फिअर आहे. ठीक आहे? आणि लिथोस्फिअर म्हणजे जिथे लँड आहे. ठीक आहे ना? सॉइल आहे. तर हे झाले स्पियर ऑफ द अर्थ. स्पियर्स ऑफ द अर्थ. हा क्वेश्चन तुम्हाला म्हणजे ही आयडिया तुम्हाला स्टार्टिंग पासूनच आहे. 5th स्टँडर्डमध्ये पण आपण हे स्टडी केलेले आहेत. तर आता इथे त्यांनी एक डेफिनेशन दिली नॅचरल रिसोर्सेस. ठीक आहे. हा स्क्वेअर आहे ना, स्क्वेअरमध्ये त्यांनी हायलाइट करून दिलंय नॅचरल रिसोर्सेसची डेफिनेशन. हा ही इम्पॉर्टंट आहे. एअर, वॉटर अँड लँड आर द फॅक्टर्स इम्पॉर्टंट फॉर सस्टेनिंग द लिव्हिंग वर्ल्ड ऑन द अर्थ अँड फॉर फुलफिलिंग देअर बेसिक नीड्स दे आर कॉल्ड नॅचरल रिसोर्सेस. याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर हा सस्टेनिंग वर्ड काही वर्ड असतात जे की तुम्ही हायलाइट किंवा अंडरलाईन करून ठेवले पाहिजे जे की तुमच्यासाठी हेल्पफुल राहतात. तुम्हाला ते त्याची मिनिंग स्टडी केला तर तुम्ही त्याचा यूज परत answers मध्ये करू शकता. इथे तुम्हाला पाठांतर नाही करायचं, समजून घ्यायच्यात गोष्टी. एअर, वॉटर अँड लँड आर द फॅक्टर्स. हे काय इम्पॉर्टंट फॅक्टर्स आहेत. कशासाठी? फॉर सस्टेनिंग द लिव्हिंग वर्ल्ड. सस्टेन म्हणजे टिकून राहण्यासाठी. ठीक आहे. लिव्हिंग वर्ल्ड जर तुम्हाला टिकून ठेवायचं असेल, तसंच चालू राहणं वाटत असेल की तसंच हे लिव्हिंग वर्ल्ड चालू राहिलं पाहिजे. म्हणजे जे पण लिव्हिंग काय बोलू शकतो ऑर्गॅनिझम्स आहेत. म्हणजेच काय की प्लांट्स, ॲनिमल्स, ह्युमन्स
ठीक आहे ना, झाडं किंवा प्राणी किंवा आपण, हे सगळे लिव्हिंग थिंग्स आहेत. यांना जर असंच त्यांची लाईफ चालू राहावी अशी आपल्याला जर वाटत असेल, तर आपल्यासाठी सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट काय, तर एअर, वॉटर आणि लँड. हे तिन्हीपैकी एक जरी गोष्ट नसेल तरी आपण सर्व्हाइव्ह करू शकणार नाही, जगू शकणार नाही. असं आपल्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट गोष्टी आहेत. अँड फॉर फुलफिलिंग देअर बेसिक नीड्स, आणि ह्या आपल्या बेसिक नीड्स ही फुलफिल करतायत ना. आपल्या बेसिक नीड्स काय आहेत? अन्न, पाणी आणि निवारा. या तिन्ही गोष्टी आपल्याला या गोष्टींपासून भेटतात. कशापासून? एअर, वॉटर आणि लँड पासून. त्याच्यामुळे आपण त्यांना काय बोलतो? नॅचरल रिसोर्सेस. नॅचरल का? कारण ते नॅचरली अवेलेबल आहेत. रिसोर्सेस का? कारण ते आपल्यासाठी खूप जास्त युजफुल आहेत. ठीक आहे. आता पहा, हे जे स्पिअर्स आहेत हे नॅचरली आहेत, अर्थवरती बनलेले आहेत. ठीक आहे. आता पहा, atmosphere is the layer of air that surrounds the earth. अर्थच्या सराउंडिंग, अर्थच्या वरती. ठीक आहे ना, हे तुम्हाला दिसत असेल इथे. अर्थच्या वरती जे अर्थ दिले ना त्यांनी, ग्लोब दाखवला पहा, त्याच्यावरती एक एक एकदम असा लाईट ब्लू कलरचा, लाईट नाही बोलू शकत पण ब्लू कलरचा एक अजून एक लेअर टाईप दाखवला त्यांनी. तो आहे कोणता लेअर आहे? तो ऍटमॉस्फिअर. ठीक आहे ना. सरफेस ऑफ द अर्थ कॉम्प्राइजेस वॉटर अँड लँड. अर्थवरच्या सरफेसवरती वॉटर लँड आहे आणि ऍटमॉस्फिअर कुठे आहे? अर्थच्या सराउंडिंगला आहे, अर्थच्या बाहेर आहे. ऍटमॉस्फिअर अर्थच्या सराउंडिंगला आहे. ठीक आहे. आणि सर ज्या अर्थचा सरफेस आहे, अर्थच्या वरती, सरफेस म्हणजे जी अर्थचा काय बोलू शकतो आपण, लँड. त्या लँडवरच आपल्याला काय बघायला भेटतं? हायड्रोस्फिअर आणि लिथोस्फिअर, म्हणजे लँड आणि वॉटर दोन्ही आपल्याला त्या सरफेसवरती बघायला भेटतं. आणि आपल्याला ऍटमॉस्फिअरच्या सराउंडिंग, बाहेरच्या साईडला आपल्याला सॉरी अर्थच्या सराउंडिंग आपल्याला ऍटमॉस्फिअर बघायला भेटेल, तिथे एअर असतं. ठीक आहे. पहा, आता याच्यामध्ये पण आपण जर पाहिलं तर अर्थ वरती पण कसं आहे, वॉटर किती पर्सेंट आहे इथे पहा त्यांनी दिलंय. प्रपोर्शन ऑफ लँड अँड वॉटर, वॉटर 71% आहे आणि लँड किती आहे? फक्त 29% आहे. तर सगळ्यात जास्त पार्ट कोणी ऑक्युपाय केलाय? ऑक्युपाय करला म्हणजे कोणी घेतलाय? तर तो वॉटरने घेतलाय. म्हणजे अर्थ वरती सगळ्यात जास्त पार्ट वॉटरचा आहे आणि बाकी 29% जो फक्त पार्ट आहे तो लँडचा आहे. त्याच्यामुळे आपण बोलतो ना अर्थला ब्लू प्लॅनेट. ब्लू का बोलतो? कारण वॉटरमुळे त्याचा कलर कसा दिसतो? ब्लू दिसतो. ठीक आहे ना. आता पहा, हे जर तुम्ही पाहिलं, एअर, वॉटर, लँड. एअर काय? गॅस आहे. वॉटर काय? लिक्विड आहे. लँड काय? सॉलिड आहे. सॉलिड, लिक्विड, गॅसेस समजतं ना? सॉलिड म्हणजे ज्याचा शेप आपण चेंज करू शकत नाही, साईज फिक्स राहते, शेप साईज फिक्स राहते. वॉटर जे लिक्विड असतात आणि एअर जे गॅसेस असतात. तर हे आपण पाहिलं. तर हे जे नॅचरल कंपोनंट आहेत, सॉलिड, लिक्विड, गॅसेस, हे रिसोर्सेसच्या फॉर्ममध्ये आहेत. रिसोर्सेस म्हणजे आपल्यासाठी युजफुल आहेत आणि आपण त्याचा यूज करतो आपले जे रिक्वायरमेंट्स आहेत, नीड्स आहेत, त्या फुलफिल करण्यासाठी. म्हणजे आपल्याला ज्याची गरज आहे त्या गरजा भागवण्यासाठी आपण काय करतो? तर ह्या रिसोर्सेसचा यूज करतो. ठीक आहे. आजच्यासाठी इथेच थांबूया. परत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नेक्स्ट पार्ट आपण कव्हर करूया एअर. ठीक आहे. थँक्यू. बाय बाय.